तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वाशिम जिल्ह्यात 12 जूनला पावसाचा मोठ्या प्रमाणात बरसला होता आणि त्या अनुषंगाने वाशिम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या केल्या होत्या। त्यामध्ये सोयाबीन असो या तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती। वाशिम तालुक्यातील काटा या गावात मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्यानंतर 10 दिवसात पावसाने दडी मारली, त्यामुळे अनेक पिकाची जी उगम शक्ती आहे ती कमी झाली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता आपल्या पेरण्या ला जो पीक आहे तो पूर्ण मोडून दुबार पेरणीचं संकट त्याच्यावर ओढवलं आहे। आपल्यासोबत शेतकरी येतं, नेमकंच काय झालं होतं आणि काय तुमची परिस्थिती होती? आम्ही 12 जूनला पेरणी केली होती। ते म्हणजे 12 जूनला पाऊस आला, 13 जूनला पेरणी केली होती। त्याच्यानंतर पावसाचा खंड 10 दिवसाचा पडल्यामुळे त्याची भूगोल शक्ती कमी झाली, 40% भूगोल शक्ती झाली। बाकीचं शेत उगवलेलं नाही, त्यामुळे पेरणीचा निर्णय घ्यायचं काम पडलं। तुमच्याकडे किती शेती होती आणि काय आता नेमकंच काय परिस्थिती आहे? आमचं हे 5 एकर शेत होतं, हे पूर्ण म्हणजे जर्मनेशन याच्यात निघालच नाही, 40% निघालं पाऊस नसल्यामुळे। हे 5 एकर पूर्ण मोरायचं काम पडलं। एकीकडे शासनमध्ये सोयाबीनचे भाव केंद्र सरकारने सांगितलं भाव हमी भाव आहे तेवढे, पण मार्केटमध्ये 4-4.5 हजार भाव भेटत नाही। दुसरीकडे या संकटाचे एका एकरात जवळपास 8 ते 10 हजार रुपये खर्च येते। त्या हिशोबानं 5 एकरामध्ये 40 ते 50 हजार रुपये खर्च होतो आणि आता परत पेरायचं म्हणल्यावर पुन्हा 40-50 हजार रुपये। मागच्या वर्षी शासनमध्ये विमे चालू आहेत ते पण मागच्या वर्षी आम्ही विमे काढले, पीक काढल्यानंतर पाऊस आला होता त्याच्यामुळे ते भिजलं। पेरणीच्या दरम्यान किती रुपये खर्च आला समजा? या पेरणीच्या दरम्यान आम्हाला 40 ते 45 हजार रुपये 50 हजार रुपये जवळपास खर्च आला। आता हे मोडून डबल तुम्हाला किती खर्च? एवढाच खर्च आहे ना पेरायचं म्हणलं की। तर तुम्हाला आता उत्पन्न किती येणार नेमकंच? बरोबर त्याचं उत्पन्न काय आता पुढचं निसर्गावर शेवटी काय 3-4 एकरी झालं तरी काय नाही, जवळपास याच्यात काही उरणार नाही याच्यात, पण ते शेतपडीत थोडं ठेवता येते। नक्कीच या काटा शिवारातली काही शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पूर्णतः जेवढा खर्च लागवड होणार तेवढंच उत्पन्न होणार आहे। त्यामुळे शेतकरी हा पूर्ण हताश झाला आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।